तिराडी खोऱ्यातील घोडगे गावात जंगली हत्तींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. नारळांची झाडं, बांबूची बेटं, सौर ऊर्जेचं कुंपण आणि बागायतीचं मोठं नुकसान होत असतानाही वनविभागाकडून मात्र कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. स्थानिक शेतकरी संतोष कुमार दळवी यांनी सावंतवाडी उपवन संरक्षकांकडे लेखी निवेदन देऊन या प्रकरणात संबंधित वनपाल, वनरक्षक आणि हाकारी यांच्या हलगर्जीपणावर थेट बोट ठेवले आहे. हत्ती गावात दाखल होत असतानाही कर्मचारी गस्त घालत नाही. लोकेशन मिळूनही ते 2 किलोमीटर दूर बसून टिंगलटवाळी करत असतात. वेळेत गस्त घातली असती तर नुकसान टळलं असतं, असा संतापजनक आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 5-6 वर्ष ह्या माझ्या बागेत हत्ती इथे येतात आणि दरवर्षी वर्षातून 2दा तरी हत्तीने इथे नुकसान मोठ्या प्रमाणात आजपर्यंत केलेले आहे. वन विभागाच्या मार्फत जे कर्मचारी इथे नेमलेले आहेत, वनरक्षक असेल, वनक्षेत्रपाल किंवा त्यांचे हाकारी आणि इतर सगळे कर्मचारी, हे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सगळी यंत्रणा असते, गाड्या असतात, ड्रोन असतं किंवा हत्तींना घालवण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री घेऊन ते इथे येतात. पण आजपर्यंत ह्या जागेवरती हत्तीने केलेल्या नुकसानाची साधी पाहणी करायला सुद्धा ते आले नाहीत. किंबहुना रात्री हत्तीने नुकसान केल्यानंतर त्यांच्या ज्या गुगल लोकेशनवर ड्रोन मार्फत त्यांना समजते की हत्ती इथे येऊन गेले, तर हत्ती गेल्यानंतर सुद्धा हे इथे लक्ष देत नाही आणि पूर्णपणे शासनाच्या वतीने वन विभागामार्फत जी योजना राबवली जाते आहे त्याचा गैरवापर होतो. इथे लाखो रुपये, करोडो रुपये खर्च करून हत्ती इथून ह्या भागातून स्थानिक शेतकऱ्यांचं, हत्तीबाधित शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये किंवा हत्ती नागरिकावर आक्रमण करू नये अशा कारणासाठी ही जी टीम जी नेमलेली आहे ती पूर्णपणे निष्क्रिय आहे आणि बेजबाबदारपणे काम करत आहे आणि बेकायदेशीर वागत आहे. इथे माझा त्यांच्यावर हाच आरोप आहे. मी DFO साहेबांना जाऊन सांगितलेलं आहे, त्यांना निवेदन पण दिलेलं आहे की वन्य प्राणी आहेत ते खाद्याच्या शोधात फिरणार सगळीकडे, त्यांचा काय दोष नाही. त्यांना जंगलात कुठे खाद्य मिळत नाही, खाद्याच्या शोधात फिरणार. पण खाद्याच्या शोधात हत्ती फिरत असताना त्यांचं गुगल लोकेशनवर ड्रोनद्वारे त्यांचं लोकेशन फिक्स करून ह्या कर्मचाऱ्याने जास्तीत जास्त नुकसान टाळता आली पाहिजे, ह्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याचप्रमाणे शेती बागायतीत फिरणाऱ्या जे कामगार आहेत, मजूर आहेत, ह्यांच्या संरक्षणासाठी ह्याने काम केलं पाहिजे. हे असं न करता हे कॅनलवर, आता इथून अर्धा किलोमीटरवर आमचा कॅनल आहे आणि त्या कॅनलवरून इथे येईपर्यंत चांगला रस्ता आहे. इथे म्हणजे हत्तीने जर आक्रमण केलं तर आपल्याला सुरक्षित जागी जाता येतं. किंवा माझ्या इथे मी फार्म हाऊस बांधलेलं, टहाळणी नाका आहे इथे वर राहून रात्रीची गस्त घालता येते. पण अशा प्रकारचं कुठलंच काम हे करत नाही आणि ही गेली 5-6 वर्ष चालू आहे. आणि इथले वनसंरक्षक किंवा वनरक्षक येऊन मग कधीतरी झालेल्या झाडाचा पंचनामा करतात, तो सुद्धा रितसर पंचनामा केला जात नाही. पंचनामा करत असताना संयुक्त पंचनामा करणं आवश्यक आहे. वन विभागाचे कर्मचारी, कृषी विभागाचे सक्षम अधिकारी आणि महसूलचे अधिकारी आणि पंच आवश्यक असलेले यांच्यासमोर पंचनामा करून, वस्तुनिष्ठ पंचनामा करून शेतकऱ्यांना त्याची थोडा खोडे का असणार पण लाभ दिला पाहिजे. अशा प्रकारचं कुठलं करताना दिसत नाही. इथला वनरक्षक मर्जीप्रमाणे आपल्या वागतोय, मर्जीप्रमाणे पंचनामे करतोय आणि त्याच्यावरती शेतकऱ्यांना तात्पुरतं खुश करायचं आणि झालेला विषय टाळायचा, अशा प्रकारचे. आणि वरिष्ठांची त्यांना पूर्णपणे साथ आहे आणि नाईलाजाने 5 वर्ष हे सगळं भोगतोय मी. इथे मी 2018 पासून जवळजवळ 7 ते 8 वर्ष इथे कष्ट करतो. इथे हे सगळं उभारलेलं आहे. जवळजवळ 20 ते 25 एकर काजू आणि इतर सगळी झाडं ह्याची बागायत, बांबूची बागायत वगैरे केलेली आहे. आणि वेळोवेळी हत्तींचं हे जे येण्याचं घोडगेवाडी गावातून ज्यावेळी हत्ती घोडगे गावात येतात तेव्हा एका विशिष्ट मार्गाने येतात. त्यांचा रूट फिक्स आहे आणि त्या रूटवर हत्तीची चावल लागल्यानंतर त्या रूटवर येऊन पहारा करणं, गस्ती घालणं किंवा उपाययोजना करणं आवश्यक असताना हे पूर्णपणे गावभर इकडे तिकडे हिंडत असतात, कॅनलवर बसलेले असतात. काही लोक तर तिकडे बाजार, इतर काही आपल्या वैयक्तिक कारणात व्यस्त असतात आणि पूर्णपणे शासनाचे लाखो रुपये हे ते फुकट गेलेले आहेत. आणि एकतर हत्तीने नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि ह्या शेकडो कर्मचाऱ्यांना पगार किंवा मानधन देऊन पोचलं पाहिजे. जसं शासनात दुहेरी भूमिकेत शासनाला खर्च करावा लागत आहे. हे एक खर्च सगळा वाया जात आहे आणि शेतकऱ्यांना ह्याचा काही फायदा नाही आहे. आता इथे जी झाडं आहेत, माड आहेत,
किंवा बांबू आहेत, अशा झाडांना योग्य मोबदला मिळत नाही आहे. ते बांबूच्या झाडांना तर त्यांच्या GR मध्ये कुठे नुकसान भरपाई देण्याचा उल्लेख नाही. नारळाचं झाड हे 50 ते 60 वर्ष किमान उत्पन्न देतं. आता हे 8 वर्षाचं झाड आहे, आताच उत्पन्न चालू झालं आहे. तर त्याचं पुढची येणारी 50 वर्षाचं उत्पन्न याचं कॅल्क्युलेशन करून ह्या माडाच्या झाडांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि सरासरी काढून दिली पाहिजे. तसं न करता तुटपुंज अर्थसहाय्यक नुकसान भरपाईच्या रूपात दिलं जातं आणि अशा सगळ्या बेकायदेशीर बेजबाबदार दखल कोण घेत नाही वरिष्ठ यांची, ह्याच्या विरोधात मी आज DFO कडे तक्रार केलेली आहे. ह्याच्यानंतर मी आता उपवन संरक्षकाकडे दिलेले आहे, वन संरक्षकाकडे देणार, सचिवापर्यंत जाणार आणि गरज पडली तर न्यायालयीन लढा, जनहित याचिका दाखल करणं किंवा रिट पिटिशन, काही जो मला कायदेशीर सल्ला मिळेल भविष्यात त्या करण्याचा आहे. मी इतर माझ्या बांधकाम आणि इतर व्यवसाय स्थिर असलेला 25-30 वर्ष काम करून स्थिर असलेला मी एक शेतकरी, माझी वडिलोपार्जित शेती, त्याबरोबर मी थोडी बँक वगैरे कर्ज काढून शेती विकत घेतली आणि ती गेली मी 8-9 वर्ष कसवतोय. आणि या एक आवड आणि पूर्वजांचं आपलं जे आमचं जे हे आहे शेती करण्याची आमची जे मूळ आमचा उद्देश हाच आहे की वडिलोपार्जित ह्या शेतीमध्ये त्यावेळी काही नाचणी म्हणेल किंवा नाचण्यासारखं पीक करून आपला उदरनिर्वाह केला आणि त्याच शेतीत आम्ही रात्रंदिवस इथे घाम घालतोय आणि त्याला कुठे शासनाच्या वतीने कुठल्या खात्याला डिपार्टमेंटला कदर नाही आणि ते निदर्शनाला आणून देण्यासाठी आणि एक जागृती करून नागरिकांमध्ये जी काही नागरिकांचा एक प्रकारे जो वनविभागाच्या मार्फत हेडसाळणी होत आहे, त्यांना त्रास दिला जात आहे, तो थोडाफार आवाज उठवण्यासाठी मी या विषयावरती तक्रार केलेली आहे आणि स्थानिकातून शेतकऱ्यांकडून पण मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने येणाऱ्या नजीकच्या काळात मी रिट पिटिशन दाखल करणार आहे. वनविभागा जो सल्ला मिळेल त्याप्रमाणे वनविभागाचे जे बेकायदेशीर कारवाई होत आहे किंवा बेकायदेशीरपणे वागणं आहे आणि हत्ती पकड मोहीम सारखे मोहिमा राबवून किंवा राबवण्याचा विचार करून लाखो रुपये जो शासनाचा खर्च केला जात आहे आणि आता तुटपुंजा पंचनामे वगैरे करून तुटपुंज शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जे देण्याचे आमिष दाखवलं जात आहे आणि हा विषय पुढे टोलवत नेत आहे. आता गेली वर्ष 15 ते 20 वर्ष आम्ही बघतो हत्ती इथे आल्यापासून कुठल्याही आतापर्यंत राजकीय पक्षाने किंवा सामाजिक संघटनाने तशी ठोस भूमिका शासनाच्या विरोधात घेतलेली नाही आणि त्याच्यात शेतकरी भरकटला जात आहे. या संदर्भात इतरही गावामध्ये हत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मोर्लेसारख्या गावामध्ये एक हत्या म्हणजे हत्तीने एका व्यक्तीचा प्राण घेतलेला आहे. अशा गावामध्ये जी दहशत आहे अशा गावातली शेतकऱ्यांना तुमचं काय आव्हान असेल? हत्ती शेतीत आल्यानंतर हत्ती शेतीतून हुसकवण्यासाठी काही जे उपाययोजना केले जातात त्यामध्ये मुख्य करून हे वनकर्मचारी जे बॉम्ब आहेत, ॲटम बॉम्ब सारखे काय सुतळी बॉम्ब सारखे याचा वापर करतात आणि त्या सुतळी बॉम्बचा वापर केल्यामुळे हत्ती चवताळतात. संवेदनशील असे असलेले हत्ती त्यांना एकतर पोटासाठी खाद्य मिळत नाही आणि मग अशा त्यांच्या बेकायदेशीर कारवाया, त्या हत्तीवर आपट बॉम्ब टाकणं किंवा आणि काय त्यांची शेडशाड करणं, त्यामुळे हत्ती चवताळतात. माझ्याच बागेतून मागच्या वेळी चवताळलेला हत्ती इथून गेला आणि 2 दिवसांनी त्याने मोर्ले बागात जाऊन त्याने एका शेतकऱ्याची तिथे प्राण घेतला. आणि अशा वेळी हत्तींना हुसकावण्यासाठी जे काय टेक्निक हे लोक वापरतायत ही पूर्णपणे चुकीची आहे. हत्तींसाठी राबवण्यासाठी त्यांना मुख्य विषय त्यांचा खाद्य आहे. हत्तींचा खाद्य त्यांना मिळत नाही. बाकी हत्ती प्राण्यावरती मुद्दाम मनुष्य प्राण्यावरती मुद्दाम आक्रमण करत नाही. हत्तीला जे आवश्यक खाद्य आहे ते खाद्य जर वनबाई विभागाच्या मार्फत त्यांच्या राखीव जमिनीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या ज्या पडीक जमिनी आहेत त्या लीजवरती घेऊन त्याच्या जर हत्तींना खाद्य उत्पन्न करण्याचा ह्याने जर आतापर्यंत जो खर्च केला त्याच्यातला 1/4 जरी खर्च त्याच्यावर केला असता हत्तींना खाद्य उत्पन्न मिळवून देण्यासाठी, तर हत्तीने आक्रमण केलं नसतं. आता हा माड जर उदाहरण घेतला तर एवढा मोठा माड हा तोडल्यानंतर हत्ती फक्त त्याच्यातली एक सोय कोवळी खातो. म्हणजे त्याला मूठभर त्याचं ते अन्न आहे ना त्याच्यासाठी हा 60-70 वर्ष उत्पन्न देणारा माड तो तोडतोय. नाईलाजाने त्याला हे कृत्य हे प्राण्यांना करावं लागेल. याला पूर्णपणे जबाबदार वन विभाग आहे आणि त्याने जे हत्ती पकड मोहीम किंवा इतर काही वेगवेगळ्या योजना राबवण्यापेक्षा राखीव वनक्षेत्र आहे त्यांना एकत्रित त्या क्षेत्रामध्ये त्यांना हत्तींना करावं आणि तिथे त्यांना खाद्य निर्मिती करावी. त्यांना शेतकऱ्यांच्या सुद्धा भविष्यात जर बागा ओसाट पडलेल्या बागा असतील किंवा राखीव मोठे शेतकरी असतील जमीन त्यांच्या सुद्धा जागा लीजवरती घ्याव्यात
आणि अशा प्रकारची उपाययोजना केली तर हत्तींना खाद्य मिळेल, हत्ती नागरी वस्तीत घुसणार नाही आणि परिणामी रागापोटी किंवा त्यांना अडवल्यामुळे जो त्यांच्या द्वेष निर्माण होतो त्याच्यातून हत्या, मनुष्य हत्या किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान करणार नाहीत. 4 सप्टेंबरच्या मध्यरात्री हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मात्र वन कर्मचारी सकाळपर्यंत घटनास्थळी पोहोचले नाहीत. यंत्रसामुग्री, वाहने आणि पथदीपांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात आला. शेतकऱ्यांचा स्पष्ट आरोप आहे की काही अधिकारी बेकायदेशीर पंचनामे करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या वन कर्मचाऱ्यावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी संतोष कुमार दळवी यांनी केली आहे. लवकरच ते वनमंत्र्यांची भेट घेणार असून या सर्व प्रकारावर आळा घालावा, तसेच हत्तींचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा संतोष कुमार दळवी यांनी दिला आहे. केंद्रस्थान माझ्या बागेत आल्यानंतर किंवा घोडगे गावात एंट्री केल्यानंतर हा जो आम्ही आज उपस्थित उभे आहोत ते हत्तीचं केंद्रस्थान आहे. तिथे चारही बाजूने घने जंगल आहे, त्यांना हत्तीनं लपण्यासाठी इथे जागा मिळते आणि इथून माझा बाग सुरू झाला. आणि इथे हे जिवंत पाणी आहे, नॅचरल वॉटर बॉडी आहे. इथे वर्षाचे 12 महिने इथे पाण्याचं स्रोत जिवंत असतो. तिथे आम्ही बंधारा बांधून शेतीसाठी पाणी अडवलेलं आहे आणि इथून सोलार पंप बसून 200 ते 300 मीटर हेडवरती पाणी पोचवलेलं आहे. हत्ती ज्यावेळी इथे येतात त्यावेळी इथेच स्थिरावतात किंवा रात्रीच्या वेळी ह्या जंगलात स्थिरावतात आणि इथे उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना इथे किंवा पावसाळ्याच्या असू मुबलक पाणी मिळतं. आणि ह्या बागेत आम्ही जी लागवड करून बांबू, नारळ अशा प्रकारची शेती उत्पन्न केलेलं आहे त्याच्यात त्यांना खाद्य मिळतं. शेकडो वर्षापासून ज्यावेळी आमच्या गावचे शेतकरी किंवा पूर्वज इथे राबायचे त्यावेळी इथे ह्या एका जागेला इथे टेकडीचं पाणी, पानशीचा डोंगर आणि गोटण म्हणून संबोधलं जातं. इथे खूप आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे हा गोटण. म्हणजे इथे सर्व प्राणीमात्रांना इथे स्थिरावण्यासाठी ही जागा नैसर्गिक आहे. ज्यावेळी प्राणीमात्र अन्नाच्या भक्ष्याच्या शोधात असतात आणि नंतर तहान लागते तेव्हा इथे पाण्यासाठी येतात. नेमकं तोच मार्ग हत्तीने शोधून काढलेला आहे. इथे पाण्याचा मार्ग त्याने शोधून उन्हाळ्यात सुद्धा, मे महिन्यामध्ये सुद्धा हत्ती आले तरी पाणी त्यांना इथे मुबलक मिळतं. आणि ह्या घोटणीवर ते पूर्वापार जसे जनावरं इथे येतात तसंच त्यांचं वावर आहे आजपर्यंत. आणि ह्या ज्या गोटणच्या ह्या क्षेत्राला लागूनच माझं हे पूर्ण बाग आहे. आणि असं नैसर्गिक साधन संपत्तीने असं एक बाग आहे ही. आणि लाखो रुपये जरी त्यांना नुकसान भरपाई म्हणून दिली तरी ते तुटपुंजीच आहे. माझा विषय हा नुकसान भरपाई मिळवणं, पंचनामे करणं इतपर्यंत नाही. ही नैसर्गिक जी साधन संपत्ती आहे, जैवविविधता आहे, हजारो वर्षापासून चालत आलेले हे जे निसर्गाचं हे जे देणं आहे ते जपण्यासाठी किंवा भविष्यात अशा प्रकारचे हे लुप्त होऊ नये. आता हे पाण्याचा स्रोत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. इथे आमच्या पूर्वजांच्या शेतीमध्ये आम्ही बागायती शेती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या अशा वन्य प्राण्यांचा इथे उपद्रव आहे त्याच्यात पूर्णपणे त्यांना रोखता येणं शक्य नाही आहे. त्यांचं वावर तर जंगलात राहणारच, त्यांना खाद्य पण आवश्यक आहे मिळणं. पण आमच्या झालेल्या बागायतीची थोडीफार नुकसान जर सतर्क राहून आम्ही नागरिकांची किंवा शेतकऱ्याची थोडीफार जबाबदारी आहे. पण शासनाच्या वतीने जो वन विभाग इथे कार्यरत आहे त्या वन विभागाने अशा प्रकारचे टोपो मॅपचा आधार घेऊन टोपोमॅपच्या आधाराने अशी प्रकारचे जे गोटण आहेत, जिवंत पाण्याचे स्रोत आहेत किंवा घने जंगल आहेत, व्हॅली आहेत, ह्याचा शोध लावून हत्तीचा वावर कुठे होतो, काय होतं याचं एक मास्टर प्लॅन तयार केलं पाहिजे. आणि ते त्याच्या प्लॅनप्रमाणे शासन दरबारात वरिष्ठ पातळीवरती मंत्रालयापर्यंत जे काय रिपोर्ट दिले जातात त्या रिपोर्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. प्रत्येक गावाची हिस्ट्री ह्या वन विभागाने तयार केली पाहिजे, मॅप तयार केली पाहिजे. प्रत्येक गावाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, तिथे शेतकऱ्याने लावलेल्या पिकांची प्रकार वेगवेगळे आहेत. त्याचा अभ्यास करून जर ह्या वन विभागाने किंवा शासनाने त्याच्यावर उपाययोजना केली तर ह्यांना थोडाफार आळा घालण्यासाठी किंवा हे नुकसान भरपाई टाळण्यासाठी मदत होऊ शकते. घोडगे गावात किंवा घोडगे गावातून पुढे मार्गक्रमण करत असताना हा त्यांचा मार्ग आहे. आणि ह्या वरच्या बाजूचा डोंगर दिसतो हे ह्या धारेच्या वरच्या भागचा घोडगेवाडी आहे. तिकडून केर निगलवाडी लागतो आणि पलीकडे गेल्यानंतर परमे लागतं आणि हे घोडगे लागतं. तर 4 गावांचा संगम असलेला हा भाग आहे. आणि चारी बाजूचे जे डोंगर आहेत त्यांचं पूर्णपणे उतार इथे ह्या गोटण पाण्याचं स्थान आहे तिथे आहे. त्याच्यामुळे इथे बारमाही पाणी असतं आणि हत्तींचा वावर ह्याच खोऱ्यामध्ये असतो. ज्यावेळी घोडगे परमे करून ते पुढे
शिरवल किंवा पुढच्या भागात अतिक्रमण चौकूपर्यंत करतात, तेव्हा इथेच हत्तींना रोखणं शक्य आहे. किंवा त्यांना जे काय खाद्य त्यांना लागतं किंवा काय लागतं तर जर इथेच थोडाफार उपलब्ध करून देण्याचा जर प्रयत्न केला ह्या परिसरात तर सुद्धा हत्ती थोडेफार इथे रोखू शकतात. आणि त्या दृष्टीने वन विभागाने, शासनाच्या वतीने वन विभागाने प्रयत्न केले पाहिजे. पर्यंत गेली 5-6 वर्ष माझ्या बागेत जे हत्ती येऊन नुकसान करतायत ते प्रामुख्याने इथे असलेल्या शेती बागायती बरोबर इथे जे तांत्रिक ज्या गोष्टी मी निर्माण केलेल्या आहेत, सौर ऊर्जेचं कुंपण आहे, पिण्याच्या पाण्यासाठी विहीर आहे, सौर ऊर्जेचा पंप आहे, अशा सगळ्या लाखो रुपये किमतीच्या ज्या सुविधा इथे उपलब्ध केलेल्या आहेत मी माझ्या बागायतीत, त्यांची नासधूस करतायत. आज माझ्या एका बांधकाम क्षेत्रात मी एक यशस्वीपणे 25 ते 30 वर्ष काम करतोय, सामाजिक क्षेत्रात वावरतोय. माझ्या जे लाईफमधला महत्त्वाचा 8 ते 9 वर्षाचा काळ मी या शेती बागायतीत कष्ट करण्यासाठी घालवला आहे. तसंच शेतकरी राबून आपला मोलाचा असा काळ ह्याच्यात घालवतात. आणि इथे हे जे तुटपुंज आपल्याला मत्तीची आम्ही अपेक्षा करतो किंवा काय, हे भरून न येण्यासारखं ही मोठी नुकसान आहे. मी लॉंग टाईम मला काहीतरी त्याचे फायदे मिळावेत, माझ्या भविष्याच्या उदरनिर्वाहासाठी इथे काही साधन मिळावं म्हणून मी हे माझ्या उमेदीच्या काळात हे सगळं उभं केलेलं आहे. भविष्यात मला अशा बागा मला किंवा माझ्या अशा शेतकऱ्यांना उभ्या करता येतील न येतील. आणि ह्या डोळ्यासमोर ह्या उद्ध्वस्त झालेल्या आज दिसत आहेत. हताश होऊन बघण्यापलीकडे काही इथे मार्ग राहिलेला नाही. शासनाच्या वतीने जे वन विभाग याच्यावर काम करतंय, हत्तींना नियंत्रित आणण्यासाठी नुकसान भरपाई होऊ नये किंवा झालेल्या नुकसान भरपाईची योग्य मोबदला देण्यासाठी मोजमाप करून पंचनामे करून शासन भरपाई तशा प्रकारचे प्रस्ताव मांडले पाहिजेत. असं करत असताना सदोष पंचनामे करणं गरजेचं असताना, इथे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचं गरजेचं असताना पुढच्या भविष्यातल्या 20-25 वर्षाचा अभ्यास करून त्या झाडाचा हिस्ट्री बघून होणारं नुकसान देणं गरजेचं आहे. आता बांबूसारखा हा मोठ्या प्रमाणात मी इथे लागवड केली, हजारो बांबूची बेटं मी 2017-18 मध्ये लावली होती. आज ती पूर्णपणे सीझन झालेली आहे, उत्पन्न देण्यास जरा योग्य आहे. त्यांच्या GR मध्ये किंवा त्यांच्या पंचनाम्यामध्ये त्याचा कुठे उल्लेख असत नाही. परिणामी ह्या बांबूपासून होणारे नुकसान कागदोपत्री नोंद होत नाही. शासन दरबारी त्याच्यावरती चर्चा होत नाही. तर जरी त्यांच्या GR मध्ये नसेल किंवा काही वन विभागाच्या काही ज्या जाचक अटी नियम आहेत त्याच्यात बसलं नसेल तरी या वन कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे की वस्तुनिष्ठ पंचनामा करावा. भले त्याचे तुम्ही नुकसान भरपाई आज द्या ना, भविष्यात कधीतरी त्याच्यावर GR निघून कायदे करून कोणतरी चर्चा करून तज्ज्ञ लोकांनी त्याच्यावरती चर्चा करून भविष्यात शेतकऱ्यांना नुकसान मिळतील. इथे जे मोठ्या प्रमाणात बांबूची नुकसान झालेली आहे ती हत्तीने पूर्णपणे आपल्याला खाद्य म्हणून त्याने ते वापर केलेला आहे याचा. आणखी काजूच्या बागेत फिरत असताना त्यांना खाद्य मिळत नाही, बांबू मिळाले, बांबू खात आहेत. तर त्या बांबूवरती बांबूलाच्या धर्तीवरती हत्तींना आवश्यक असलेलं खाद्य इथे निर्माण करण्यासाठी वन विभागाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत. आणि केळी बागायती किंवा इतर ज्या काही नाळी पोपली आहेत यांना जे तुटपण जे नुकसान भरपाई दिली जाते ती सुद्धा त्याचं आयुर्मान बघून आणि त्याचं पुढच्या येणाऱ्या केळीचं जरी हंगामी पीक असलं तरी नाळी पोपळी हे दीर्घकाळ उत्पन्न देणारं पीक आहे. तर पुढच्या एक किमान 40-50 वर्षाचं उत्पन्न शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलं पाहिजे. आणि त्यासाठी एकत्रित होऊन आम्ही सगळे हत्तीबाधित शेतकरी असू दे, सामाजिक संस्था असू दे, या विषयावरती काम करणारे आणि सगळ्यांना वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय पुढारी असू देत, त्याशिवाय महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रसारमाध्यम असू देत, पत्रकार असू ह्याने ह्याच्यावर एकत्रितपणे आवाज उठवला पाहिजे. आणि जशी मी ही आताची माझी 7-8 वर्ष ह्या बाग उत्पन्न करण्यासाठी घालवली तशी पुढचा काळ मला आता ह्याच्यासाठी भविष्यात हे जे काही बेजबाबदार प्रमाणे वन विभाग वागत आहे, शेतकऱ्यावर मोठा त्रास सहन करावा याच्यावरती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खर्ची करणार आहे.